अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण सुंदर परंपरा आणि त्यामागे दडलेली आहे अर्थ. त्यापैकी एक आहे दीप अमावस्या. 12 ऑगस्टला आहे दीप अमावस्या. घरामध्ये सर्व दिव्यांची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. दीप अमावस्येला दीपांची पूजा आपल्याला करायची आहे. पण पूजा योग्य पद्धतीने कशी करायची? पूजा झाल्यावर कणकेच्या दिव्यांचे नक्की काय करायचे? कोणते साहित्य आणि ही पूजा नक्की कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. या पूजेसाठी आपल्याला लागणारे साहित्य, आपल्याकडे जितके दिवे असतील तितके दिवे घ्या. त्यासाठी वस्त्रमाळा घ्या. काही फुलवाती घ्यायच्या आहेत. गोड नैवेद्य करायचा आहे. अक्षता, हळदी कुंकू, धूप, अगरबत्ती. दिव्यांसाठी वाती घ्यायच्या आहेत. दीप प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला माचीस, तेल घ्यायचे आहे. पूजेसाठी काही फुले लागणार आहेत. दिव्याला ओवाळण्यासाठी काही कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत. गणेश पूजनासाठी पान सुपारी घ्यायची आहे. आपल्याकडे जे दिवे असतील, ज्या समया असतील त्या धुवून स्वच्छ करायच्या आहेत. दीपपूजनासाठी त्या दिव्यांचा वापर करायचा आहे. सायंकाळी किंवा सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो त्यानंतर आपण ही पूजा करू शकतो किंवा सायंकाळी ही पूजा केली तरी सुद्धा चालते. पूजेच्या मांडणीची जागा स्वच्छ करायची आहे आणि पाठावर किंवा चौरंगावर ही पूजा मांडायची आहे. लाल वस्त्र अंथरायचे आहे आणि मग श्री गणेशाचे पूजन करायचे आहे. आपल्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर मूर्तीचा वापर करू शकता. जर आपल्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर आपण पान सुपारी गणपती म्हणून ठेवू शकतो. त्यावर हळदी कुंकू, अक्षता वाहायच्या आहेत. जिथे तुम्ही दिवे ठेवणार आहात तिथे थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत. त्यावर हळदी कुंकू वाहायचे आहे. हळदी कुंकू वाहताना रक्तचंदन समर्पयामी हा मंत्र म्हणायचा आहे. त्या अक्षतांवर दिवे मांडून घ्यायचे आहेत. प्रत्येक दिव्यामध्ये तेल वाती ठेवायच्या आहेत. या वाती जोड वाती असाव्या. एक वात कधीही लावू नये. प्रत्येक दिव्यामध्ये तेल ओतून घ्यायचे आहे. प्रत्येक दिव्यात वस्त्रमाळा घालायच्या आहेत. वस्त्रमाळा म्हणजे कापसाची लांब वात करून त्यावर थोडे हळदी कुंकू लावायचे आहे. पान सुपारी किंवा गणपतीला वस्त्रमाळा घालायच्या आहेत. प्रत्येक दिव्याला फुले वाहायची आहेत. जिथे आपण कणकेचे दिवे ठेवणार आहोत त्याखाली अक्षता ठेवायच्या आहेत. कणकेच्या दिव्यांना फुलवाती घालायच्या आहेत. कणकेच्या दिव्यात शक्य असेल तर तुपाचे दिवे लावा. जर तूप नसेल तर तेलाचे दिवे लावले तरीही चालेल. देवाप्रमाणे प्रत्येक दिव्याचे पूजन करायचे आहे. सर्व दिव्यांना गोड नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे. धूप अगरबत्ती लावून दिव्यांना ओवाळायचे आहे. त्यानंतर कणकेच्या दिव्यांनी सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायचे आहे. दिवे ओवाळताना म्हणायचे आहे धूप दीप समर्पयामी असा मंत्र म्हणायचा आहे. पूजा झाल्यावर दिव्यांना नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना म्हणायची आहे. हे दीपा, तू सूर्यरूप आहेस, अग्निरूप आहेस, तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. कुटुंबातील सर्वांना आरोग्य, धनसंपत्ती, सुख समाधान लाभू दे. त्यानंतर त्या कणकेच्या दिव्यांनी घरातील लहान मुलांचे औक्षण करायचे आहे. कारण घरातील लहान मुलांना दृष्ट लागत नाही असे मानले जाते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांना दीर्घ आयुष्य लाभते, चांगले आरोग्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. दीप अमावस्येत दिव्यांचे खूप मोठे महत्त्व मानले जाते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.